नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नाना पटोले, काँग्रेसचे नाना पटोले यांनी आपले पाय धुवून घेतले आणि राजकारण पेटले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नाना पटोलेंचे जे दोन कार्यकर्ते आहेत, आता शिष्यच म्हणूयात आपण त्यांना, या दोन कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंचे गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना आसनावर बसवलं, खुर्चीवर बसवलं, त्यांच्या दोन पाय तपकामध्ये घेतले आणि त्या पायांवर दुधाने अभिषेक केला. ते पाय आपल्या हाताने धुतले, स्वच्छ केले. त्यानंतर नाना पटोलेंवर पुष्प उधळली आणि आपल्या गुरुचं पूजन केलं, असं या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. याच्यावर प्रचंड टीका झाली आहे. आता आयतं कोलीत मिळालेलं आहे नाना पटोलेंच्या विरोधकांना, म्हणजेच सत्ताधाऱ्यांना. आता बावनकुळे बोललेले आहेत, त्याच्यानंतर आध्यात्मिक आघाडीचे भाजपचे तेही बोललेले आहेत. त्यांनी जबरदस्त टीका केलेली आहे. पण त्यांनी जरी टीका केलेली असली तरी पुण्यामध्ये देखील भाजपच्या एका नगरसेविकेने काय प्रताप केलेले आहेत त्याच दिवशी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी, हेही सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अशा पद्धतीने पाय धुवून घेणं नाना पटोलेंनी, हे उचित की अनुचित, हे योग्य की अयोग्य, हे तुम्ही ठरवायचं आहे. अर्थात माझं काय मत आहे ते मी नक्की सांगणार आहे तुम्हाला. त्यामुळे हा शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. मित्र हो, आपल्या हिंदू धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये जे काही आपण वर्षानुवर्ष ऐकत आलो आपल्या आईवडिलांकडनं, गुरुजनांकडनं, आपल्या आजी आजोबांकडनं, की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण साधारणतः आपले जे गुरु आहेत, मग आता कोणी तुम्हाला माहिती आहे, कोणी साईबाबांचे भक्त आहेत, कोणी स्वामी समर्थांचे आहेत, कोणी गजानन महाराजांचे आहेत, कोणी शंकर महाराजांचे आहेत. हे सगळे गुरु आहेत आणि ती एक साधना, तेवढी त्यांची आध्यात्मिक साधना होती आणि म्हणूनच आपण त्यांना गुरुस्थानी मानतो आणि त्यांचं पूजन आपण करत असतो. पण हल्लीच्या काळामध्ये बरं, मी हेही मान्य करायला तयार आहे की काही व्यक्ती अशा आहेत की ज्या खरंच गुरुतुल्य आहेत. आज त्यांच्यामुळे अनेकांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पडलेला आहे, प्रकाश मिळालेला आहे, दिशा सापडलेली आहे. असेही काही गुरुतुल्य व्यक्तिमत्व निश्चित आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अशा गुरूंचं पूजन केलं जातं, अशा गुरूंची प्रार्थना केली जाते, त्यांचं स्मरण केलं जातं. हे सगळं आपण बघत आलेलो आहोत. पण हल्ली हे सगळी एक फॅशन जी झालेली आहे राजकारणामध्ये, की आपला जो नेता आहे त्याला गुरु मानायचं, तो आपला गुरु आहे. कारण का, तर तो प्रचंड मोठं कार्य, सामाजिक कार्य, सगळ्या या महाराष्ट्राचं जणू उत्थानाचं कार्य हे त्यांनी हाती घेतलेलं असतं. आणि एवढं मोठं महान कार्य जेव्हा ते करतात तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतं की काय आपला नेता केवढं काम करतोय, किती या महाराष्ट्राला तो समृद्ध करतोय आणि तो आपला गुरु आहे, तर त्या गुरुचं पूजन आपल्याला करायला पाहिजे. अशा भावनेतनं मग काही कार्यकर्ते आपलं विचार, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, मला खरं तर खूप बोलायचं आहे या विषयावर, पण कधी कधी मर्यादा येतात आपल्याला अनेक गोष्टी बोलायला. पण एक विचार, सारासार विचार असतो, तो विचार बाजूला ठेवून मग हे काही मंडळी आपल्या नेत्याला कुठलं तरी एखादं निमित्त असतं. आता ते गुरुपौर्णिमेचं निमित्त झालं. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नाना पटोले काँग्रेसचे, त्यांना त्यांचे दोन कार्यकर्ते, ते कार्यकर्ते कुठनं आले तर नांदेडवरनं आले. ते कुठे गेले? रत्नागिरीमध्ये. नाना पटोले रत्नागिरीमध्ये होते. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी नाना पटोलेंना एका मस्त आसनावर बसवलं. आसनावर म्हणजे खुर्ची आहे, ती शाही खुर्ची, त्याच्यावर त्यांना बसवलं. त्यांचे दोन्ही पाय तपकामध्ये घेतले, त्याच्यावर दुधाने अभिषेक केला, हाताने त्यांचे पाय स्वच्छ केले, त्यांच्यावर मग पुष्प अर्पण केली, म्हणजे नाना पटोलेंवर फुलं वाहिली. अशा पद्धतीने त्यांनी नाना पटोलेंचं एक प्रकारे पूजन केलं. कारण का, मग त्यांनी त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं की नाना पटोले हे माझे गुरु आहेत, आमचे गुरु आहेत आणि त्यामुळे आम्ही हे असं करणार. भाजपच्या पोटामध्ये कितीही दुखलं तरी भाजपने आम्हाला हिंदू धर्म, संस्कृती वगैरे काही सांगू नये. आणि बरोबर आहे, कोणीच कोणाला सांगू नये, म्हणजे भाजपने तर अजिबात सांगू नये, हेही मी तुम्हाला सांगतो. कारण हे नाना पटोलेंचा
कालचं जी गुरुपौर्णिमेची जी क्लिप आली आहे ती बाहेर आली आहे, ती दिसती आहे. पण त्याच दिवशी पुण्यासारख्या शहरामध्ये, ज्याला विद्येचं माहेरघर मानलं जातं, ज्या पुण्यामध्ये आज अनेक क्रांतिकारकांनी त्या काळामध्ये या स्वतंत्रतेसाठी लढाई दिली, त्या पुण्यामध्ये नगरसेविका भाजपाच्या, त्यांनी शाळेमधल्या चिमुकल्या मुलांकडनं गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपले पाय धुवून घेतले. बरं, मी म्हणतो की समजा कार्यकर्त्यां ते त्यांचा काय भावना अनावर झाल्या असतील म्हणून त्यांनी ती गोष्ट करायला घेतली. पण तुम्ही तरी जागेवर आहात, तुम्हाला तरी सारासार विचार आहे काय, आपण हे कार्यकर्ते काय करतायत, आपण काय करून घेतो आहोत याचा थोडा तरी विचार. तुम्ही एवढे मोठे महान नेते आहात सगळेजण. नाना पटोले तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेत, या तर बाई नगरसेविका बाई आहे, त्यांचं नाव वर्षा साठे. नगरसेविका आहात म्हणजे तुम्ही एका वॉर्डामध्ये त्या वॉर्डाचं प्रतिनिधित्व तुम्ही करता, तेव्हा आपण चिमुकल्या मुलांकडनं आपले पाय धुवून घ्यावेत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने. म्हणजे कधी कधी असा प्रश्न येतो ना की कोण आहात तुम्ही, हा प्रश्न विचारासा वाटतो. आज तुम्ही नगरसेविका, नगरसेवक, तुम्ही जे काही नेते होताय ते कुणाच्या जोरावर होताय? मतदार राजाच्या जोरावर, त्यांच्या मतांवर तुम्ही निवडून येताय आणि मग तुम्ही नगरसेवक होताय. तुम्ही सेवक आहात, तुम्ही गुरु नाही आहात. हे जे नेते आहेत ते या समाजातल्या लोकांचे सेवक आहेत, पण हे आता इतके गुरुस्थानी गेलेले आहेत आणि दुर्दैवाने कार्यकर्ते सुद्धा त्यांना इतक्या गुरुस्थानी बसवतात की मग त्याच्यातनं आपण काय करतोय. म्हणजे या निमित्ताने खरात प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये गाजलेलं, नाशिकचं. आणि रुपालीताई चाकणकर त्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने असेच त्या खरातांचे, तो खरात जो कोणी आहे भोंदू बाबा, त्याचे पाय गुरुपूजन केलं, पाय धुतले वगैरे वगैरे, प्रचंड टीका झाली. आणि व्हायलाच पाहिजे. शेवटी माझं म्हणणं असं आहे की जी व्यवहारामध्ये काम करणारी माणसं आहेत ती त्या गुरुतुल्य आपण मानतो, पण खरंच ती त्या योग्यतेची आहेत का याची तपासणी करण्या इतकी किमान आकलन क्षमता आपल्याला दिलेली असते, प्रत्येकाला दिलेली आहे. त्याचा वापर आपण केला पाहिजे आणि आपण काय करतो आहोत याचं भान ठेवलं पाहिजे. मी मगाशी जे म्हटलं ना तुम्हाला, साईबाबा असतील, स्वामी समर्थ असतील, गजानन महाराज असतील, शंकर महाराज असतील, देवदेवतांचं जे असेल आपण पूजन करायलाच पाहिजे. या मंडळींचं पूजन व्हायलाच पाहिजे, यांची सेवा आपण करायलाच पाहिजे, आपण करतोच आहोत. पण आपण व्यक्तिपूजा, आता हे नेते आणि अनेक आता लोक अशी झालेली आहेत जे पैसेवाले आहेत त्या अशा पद्धतीची पूजा करून घेत आहेत. मग त्याच्यामध्ये गुंडसुद्धा आपल्या सहकाऱ्यांकडनं पूजा करून घेतात. इतकं ओंगळवाणं चित्र या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतं. त्यातून नाना पटोले जे स्वतःला पुरोगामी विचारांचे म्हणवतात, त्या नाना पटोलेंनी तरी अशा पद्धतीने त्या कार्यकर्त्यांना रोकायला पाहिजे होतं. पण तो एक भाव असतो ना की मी नेता आहे, मी यांचा गुरु आहे, हे माझे शिष्य आहेत, मी या कार्यकर्त्यांना मोठं करतो आहे, या कार्यकर्त्यांना मी अन्नाला लावलं आहे, अशा पद्धतीचा एक आविर्भाव या नेते मंडळींच्या डोक्यामध्ये असतो. आणि मग त्याच्यातनं ते हे शांतपणाने कृती तुम्ही देखील बघा, नाना पटोलेंनी इतकी शांतपणाने दुधावर, आपल्या पायावर दुधाचा अभिषेक करून घेतलाय, पाय धुवून घेतलेत, फुलं वाहून घेतलेली आहेत. आणि नंतर हे कार्यकर्ते म्हणतात की नाना पटोलेंनी याला सगळ्याला नकार दिला असता तर त्यांनी हे करूनच घेतलं नसतं. त्या नगरसेविका बाई त्यांनी तर चिमुकले, म्हणजे नाना पटोलेंनी तरी कार्यकर्त्यांकडनं केलंय, ते चिमुकले विद्यार्थी, त्यांना तुम्ही हे करायला सांगताय. त्यापेक्षा तुम्ही जर हे शिकवण दिलीत ना की आपल्या आईवडिलांच्या पाया पडा, आपले आई वडील हे आपले प्रथम गुरु आहेत, त्यांच्यामुळेच सगळं काही आहे, त्यांचे पाय तुम्ही धरा, त्यांचे पाय तुम्ही दुधाने अभिषेक करा, त्यांचे पाय धुवा, त्यांच्या पायांवर नतमस्तक व्हा, नमन करा, त्यांचे आशीर्वाद महत्वाचे आहेत. पण नाही, आपण जातो आपले पाय धुवून घेतो, आपण गुरु आहोत, आपण सगळ्या विश्वाचे गुरु झालेलो आहोत. अशा पद्धतीचा एक सध्या एक वातावरण आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे मला असं वाटतं की नाना पटोलेंनी त्यांच्या ज्या 2 कार्यकर्त्यांनी हे केलं आहे हे अतिशय अयोग्य आहे. हे असं करायला नाही पाहिजे.
नाना पटोलेंनी सुद्धा या गोष्टीला खरं तर रोख लावायला पाहिजे होता, पण तो त्यांच्याकडनं जमला नाही. तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा की नाना पटोले असतील किंवा या वर्षा साठे असतील नगरसेविका. एक याच्यातनं सगळा एक प्रसंगही मला आठवला. तुम्हाला आठवत असेल तर राहुल गांधींच्या चपला या सुद्धा एक खासदार होते, मी त्यांच्याबद्दल आत्ता बोलणार नाहीत कारण ते हयात नाही आहेत, पण त्यांनी त्या आपल्या हातामध्ये धरल्या होत्या. मला असं वाटतं की कार्यकर्ते असतील किंवा या नेत्यांच्या बरोबर सातत्याने राहणारे त्यांचे सहकारी असतील, मला असं वाटतं की इतकं स्थान आहे त्यांचं स्थान द्यावं, कारण तो नेता आहे तुमचा, हे अगदी बरोबर आहे. पण कुठंतरी आपल्याला एक परमेश्वराने डोक्यामध्ये एक विचारशक्ती नावाचा एक भाग दिला आहे, त्याचा वापर करावा आणि आपण काय करतोय याचा निश्चित कृती करण्यापूर्वी विचार करावा, असं माझं मत आहे. तुम्हाला देखील काय वाटतं हे तुम्ही जरूर कळवा, कमेंट बॉक्समध्ये कळवा की अशा पद्धतीने पाय धुवून घेणं, दुधाने अभिषेक करून घेणं वगैरे वगैरे या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत या तुम्हाला खरंच पटतात का, आवर्जून कळवा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.